संपूर्ण भारतात मुंबईचं स्वदेश मार्केट हे प्रसिद्ध आहे आणि आता या स्वदेश मार्केटसाठी मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कडचे स्थानिक रहिवासी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या सर्वांनाच माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व्यवसायाला प्राधान्य दिलं होतं आणि त्यानंतर अनेक स्वदेशी कंपन्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि आता आपण जर बघितलं तर हे स्वदेश मार्केट आहे काळबादेवी मधलं जवळपास 120 वर्षापासूनचं हे मार्केट आहे। म्हणजे या शेकडो वर्षापासून इकडचे व्यापारी आहेत ते पिढीजात व्यापार करताना पाहायला मिळत आहेत, परंतु आता मात्र त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडचे स्थानिक रहिवासी आहेत ते आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या। मॅडम तुम्ही आंदोलन का करताय? आंदोलन यासाठी करतोय आम्ही की आज ही जी बिल्डिंग आहे ती 130 वर्ष जुनी आहे। ती 130 वर्ष जुनी आहे, पूर्ण आतून खोकला झालेली आहे। वरती 5 माळा आहे, 4 माळा आहे, तिथे रेसिडेंट्स राहतात। काही 2 दुसऱ्या माळ्यावर आणि पहिल्या माळ्यावर सुद्धा रेसिडेंट्स लोक राहतात। टोटल 720 टेनंट्स आहेत, त्याच्यामध्ये 50 रेसिडेंट्स आहेत। आता हे जे काही व्यापारी लोक आहेत ते फक्त 5 ते 10 जण आहेत। त्यांची असोसिएशन सुद्धा आणली गेली पद्धतीने आहे आणि ते लोक जाणून बुजून स्वतःचा धंदा त्यांना फक्त एवढंच पडलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। इथे आता पूर्ण रिडेव्हलपमेंटची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। 4 बिल्डर आलेले आहेत, पूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि ह्या लोकांनी जाणून बुजून स्टे आणलेला आहे आणि ते स्टे फक्त 50 ते 70 जणच आहेत, ज्यांची डबल त्यांनी जाणून बुजून नावं टाकली आहेत की जेणेकरून लोक जास्त दिसण्यासाठी। आम्ही फक्त एवढीच विनंती करतोय की तो स्टे हटवा आणि रिडेव्हलपमेंटची प्रोसेस पुढे जाऊ दे। आज आमची साहेब घरं तुटलेली आहेत, तिकडे आम्ही रस्त्यावर आलेली पाळी आहे, तरी यांना आमच्या बोलतात ना मेलेल्या माणसांवरती धंदा करायचा आहे, तरी यांना यांची काळजी नाही आहे। आम्ही फक्त एवढीच हात जोडून विनंती करतोय, आम्ही काय ते आमचे काय शत्रू नाही आहेत, आम्ही ते सर्व आमचेच व्यापारी बंधू आहेत। त्यांना सद्बुद्धी हवं आणि ते रिडेव्हलपला आमच्या बरोबर यावं। अच्छा, हे माणसं म्हणणं आहे की जी मॅनेजमेंट प्रेझेंटमेंट आहे ती चुकीची आहे। ठीक आहे, तुम्ही जर बरोबर आहात तर आतापर्यंत तुम्ही का झोपलात? तुम्ही आतापर्यंत तुम्ही बिल्डर का नाही आणलात तुमचा? आणि ह्या लोकांनी स्वतःचे फक्त 7 डायरेक्टर निवडलेत ह्यांच्या अवतीभोवतीचे आणि तेच फक्त म्हणणार की आम्ही डायरेक्टर बनू आणि जे प्रेझेंट डायरेक्टर आहेत ज्यांनी एवढी मेहनत केली आहे ते आमच्या इथे डायरेक्टर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। आपण बघितलं की इकडे सगळे स्थानिक लोक आहेत ते रिडेव्हलपमेंटची मागणी करतायत, कारण का या सर्व इमारती आहेत त्या 130 वर्षापासूनच्या आहेत आणि जर्जर झालेली आहे। आपण जर ही सत्य परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी आपल्याला बघू शकतो की या सगळ्या पूर्ण इमारतीला कुठेतरी चिरा गेलेल्या आहेत, भेगा पडलेल्या आहेत आणि म्हाडाने देखील यांना C1ची नोटीस पाठवलेली आहे। त्यामुळे या इमारतीचं स्वदेश मार्केटचं लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट व्हावं अशी मागणी आहे ती इकडे सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।